नमस्कार. महा एपिसोडच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस आता घरी आलेले आहेत. सूरज मात्र खूप घाबरलेला असतो. सूरज धावतच आत येतो आणि म्हणू लागतो की ते आलेत आणि त्या धक्क्याने तेजस मानसीला तिळगुळ भरवत असतो. तो लाडूही खाली पडतो आणि मग तेजसला कळतं की सूरज का घाबरलेला आहे. म्हणून सगळेजण पाहू लागतात. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर आलेले असतात आणि दिनकर इकडे विचारतात की तुमचा तात्यासाहेब तुमचा मुलगा कुठे, त्याच्या विरोधात अटक वॉरंट आहे. सूरज म्हणत असतो मी काहीच नाही केलेलं. तेव्हा तात्यासाहेबांच्या समोर पोलीस सांगू लागतात की तेजस प्रभू तुम्हीच आहात ना, सरकारी कार्यालयात क्लर्कची नोकरी करत आहात. तेव्हा तेजस म्हणतो की हो, तुमच्या विरोधात आमच्याकडे अटक वॉरंट आणि सर्च वॉरंट आहे, त्यामुळं तुम्हाला इथे आम्ही अटक करत आहोत. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण विचार करू लागतात की हे काय झालं अचानक. तेजसला पण तोच धक्का बसलेला असतो. तेजसही म्हणत असतो की हे शक्यच नाही. म्हणून तेजस हे सगळं बोलत असतो. परंतु तेजसच्या लक्षात येतं काहीतरी गोंधळ झालेला आहे. मानसी मात्र खूपच डिस्टर्ब झालेली असते. तिच्या लक्षातच येत नाही की हे सगळं काय होत आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे हेच कळत नसतं. त्याचबरोबर इकडे तेजस म्हणत असतो की पण हो असं काय झालेलं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मला सांगा, हे जे आहे ही फाईल ॲप्रूव्ह तुम्हीच केलेली आहे ना. तेव्हा मात्र तेजस आणि त्याचबरोबर मानसी तेजसला तेजस म्हणतो की हो मीच केलेली आहे ॲप्रूव्ह. बरं मला सांगा की ही फाईल ॲप्रूव्ह करायचं काम तुमच्याकडेच आलेलं होतं ना. तेव्हा तेजस म्हणतो की तसं मी तिथं क्लर्क आहे, माझ्याकडे ते काम नसतं, पण काही दिवसांसाठी माझे जे सिनियर आहेत ते रजेवर गेलेले आहेत म्हणून हे काम माझ्याकडे आलेलं होतं. हे ऐकल्यानंतर मात्र पोलीस म्हणतात की म्हणजे त्याच संधीचा तुम्ही गैरफायदा घेतलेला आहे. तुमच्याकडे ते काम नव्हतं आणि तुम्ही ते काम केलं आणि त्यानंतर तुम्ही ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर तेजस ती फाईल पाहतो आणि त्याला धक्काच बसतो. तेजस म्हणतो हो ही सही माझीच आहे. मग ही सही तुमची आहे, मग ही फाईल कुणी ॲप्रूव्ह केली ते पण सांगा. तेजस म्हणतो पण मी जेव्हा ॲप्रूव्हला घेतली होती तेव्हा त्यात हे पेपर नव्हते, असं तेजस स्पष्टपणे सांगतो. पण पोलिसांचा विश्वास बसतच नसतो. मानसीच्या लक्षात हळूहळू गोष्टी यायला लागलेल्या असतात. काहीतरी गोंधळ आहे हे मात्र मानसीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि मग जी फाईल ॲप्रूव्ह केलेली असते त्या फाईलमध्ये जो गोंधळ असतो तो इतका विचित्र असतो की कितीतरी लहान मुलांचं नुकसान होणार असतं. आणि मग ते म्हणत असतात की स्वातंत्र्यसूर्य दिनकर प्रभू यांच्या नातवाने हे सगळं करावं याबद्दल आम्हाला विश्वासच बसत नाही. आणि मग तेजस म्हणतो कसं शक्य, हे काय आहे. तेव्हा लगेचच सगळेजण तिथं बोलू लागतात की तेजस याच्या आधी असं करायचा. तेव्हा पोलीस म्हणतात म्हणजे, असं बोलल्या क्षणी लगेचच गायत्री तिथे आगीत तेल ओतायचं काम करत असते. गायत्री म्हणत असते की जे काय घडत आहे ते खूपच विचित्र आहे, कारण मला कधी अपेक्षा नव्हती. याच्या आधीही या माणसाने घरात 2 लाखांची चोरी केलेली, म्हणजे तो आता फ्रॉड करेल असं थोडंच आहे, असं गायत्री म्हणत असते. हे सगळं तिचं जे बोलणं असतं ते मुद्दामहून चालू असतं, कारण तिला असं वाटत असतं की तेजस पूर्णपणे अडकला पाहिजे. पोलिसांनी त्याच्या बाजूने हा सगळा जो कौल मिळालेला आहे त्या गोष्टीचा आपल्याला फायदाच करून घ्यायचा आहे. तो अडकला पाहिजे. खरं तर त्याला अडकवलेलं गायत्री आणि यानेच असतं. फक्त तिला आणायचा असतो की हे सगळं जे काय चालू आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही याच्यासारखं ती बोलत असते. आणि मग ते म्हणतात काय, तेव्हा तेजसने याच्या आधी 2 लाखांची चोरी केलेली होती. पण ती चोरी कशासाठी केलेली होती, कारण मानसीच्या लग्नासाठी पैसे हवे होते, त्यासाठी त्याने ती चोरी केलेली होती. ही गोष्ट मानसीच्या आईला माहिती असते. पण तेजस असं काही करेल याबद्दल कोणाचाच विश्वास नसतो. सगळ्यांना असं वाटत असतं की हे सगळं काहीतरी खोटं घडत आहे. आणि त्याचबरोबर पोलीस म्हणतात हे बघा, ते इकडे मानसी म्हणत असते की नाही माझा तेजसवर पूर्ण विश्वास आहे, ते असं करणं शक्यच नाही, हे मानसी बोलत असते. परंतु पोलीस म्हणतात हे बघा त्यांनी ते केलेलं आहे, त्यांनी लाच घेतलेली आहे. मात्र तेजसच्या लक्षातच येत नाही की हे सगळं काय होतंय, कारण मी तर असं काही केलेलं नव्हतं. मग अचानक माझ्या विरोधात हे असं काय चालू आहे. ही फाईल जी आहे त्याच्यावरच्या सह्या मीच केलेल्या आहेत. मानसीने तेजसचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो आणि ती सांगत असते हे बघा तुमचा गैरसमज होतोय, असं काहीही कोणीही केलेलंच नाही आहे. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात माने चला आतमध्ये आपल्याला त्यांच्या रूमची झडती घ्यायची आहे. तेव्हा गायत्री म्हणत असते की हे बघा मागच्या वेळेसही तुम्ही अशी झडती घेऊन गेला होता, अजून ते घर आमचं लागलेलं नाही, तुम्ही घराची झडती घेऊ शकत नाही. तेव्हा ते म्हणतात हे बघा आमच्याकडे अटक वॉरंट आहे, त्याचबरोबर सर्च वॉरंट आहे, आम्ही झडती घेऊ शकतो, तुम्ही आम्हाला नकार देऊ शकत नाही. आणि मानसी मात्र रडत असते. पोलीस इकडे आता
तेजसला घेऊन चाललेले असतात, त्याला अटक करून घेऊन चाललेले असतात. ते म्हणत असतात की हे बघा कसं आहे, तुम्हाला फरफटत न्यायची आमची इच्छा नाही, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कारण स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांच्या नातवाला आम्ही असं घेऊन जावं हे आम्हाला वाटत नाही, आम्हाला तुम्ही सहकार्य करावं असं ती बोलत असतात. तेव्हा मानसी रडत असते. मानसी म्हणत असते नाही, तुम्ही यांना घेऊन नाही जाऊ शकत. तेव्हा तेजस मानसीला म्हणतो हे बघा मानसी, मी जळलं की तुम्ही शांत व्हा, कारण ते जे सांगतायत त्यांना कारवाई करू द्या. कसं आहे, मी काही केलेलं नाही. मानसी म्हणते हे बघा, तुमच्या विरोधात पुरावे जरी उद्या उभे राहिले ना तरीही मला माहिती आहे की तुम्ही काहीही केलेलं नाही. एवढा विश्वास मानसीचा तेजसवर असतो आणि तोच विश्वास मानसी इकडे दाखवत असते. मानसी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही काहीही केलेलं नाही, हे मानसी स्पष्टपणे सांगत असते. इकडे तात्या त्याचबरोबर आई रडत असतात. तात्यांचं सुरुवातीला असं म्हणणं असतं की नाही, तेजसने असं काहीच केलेलं नाही. आणि आता पोलीस आतमध्ये चेक करत असतात, सगळ्या ड्रॉवर, बेड, गादी सगळं चेक करत असतात, परंतु त्यांना तिथे काहीही मिळत नाही. त्यांना विश्वास बसतो की नाही, काहीतरी गैरसमज झाला आहे. मग ते म्हणतात की नाही नाही, कपाट चेक करा. आणि कपाट चेक केलं जातं आणि नेमके त्याच कपाटात आणून ठेवलेले जे पैसे असतात ते पैसे त्यांच्या हाती लागतात. तेव्हा ते म्हणतात हे बघा, तेजस प्रभू यांच्या कपाटामध्ये आम्हाला हे पैसे मिळालेले आहेत, त्यामुळं तुम्ही आता काहीच बोलू शकत नाही. तेव्हा तात्यांना धक्का बसतो. तात्या म्हणतात म्हणजे, आणि तात्यांना एवढा मोठा धक्का बसलेला असतो की त्यांना कळायचंच बंद होतं हे सगळं काय आहे. कारण काहीही झालं तरी तेजस प्रामाणिकपणे नोकरी करत होता, त्याने सरकारी नोकरी मिळवली होती, माझ्या हट्टासाठी हे सगळं केलं होतं. तेव्हा ते म्हणतात मग तुमच्या घरात पैसे कुठून आले. तेव्हा छाया म्हणते आमची दीदी असताना या घरात दुसरं बाहेरचं कोणी यायची हिंमत नाही होणार. मग ते म्हणतात की त्यांनी ठेवलेत का पैसे. म्हणजे छायाने ते स्वतःहूनच आपल्या तोंडाने इकडे गुन्हा कबूल करून सांगितलेला असतो हे सगळं गायत्री करू शकते असंही इनडायरेक्टली ती म्हणालेली असते. इकडे गायत्रीला मात्र कळतच नाही आहे की आता काय उत्तर द्यायचं आणि काय बोलायचं, कारण तिनं स्वतःहूनच त्याच्यामध्ये अडकली जात असते. त्याचबरोबर इकडे आता पोलीस ते पैसे घेऊन जातात आणि इकडे तात्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तात्या खूप म्हणजे टेन्शनमध्ये असतात, खूप वैतागलेले असतात. परंतु तात्या मात्र एका गोष्टीचा विचार करत असतात आणि इकडे मानसीची आई खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण जे सगळं घडत असतं त्या गोष्टी इतक्या विचित्र असतात, त्या सगळ्यातून मार्ग काढणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. परंतु या सगळ्यातून मार्ग काढायचा असतो तेवढ्यात रणजित तिथं असतो आणि रणजित म्हणतो की मी माझ्या वकिलांशी बोलून घेतो आणि त्यांना काय ते सांगतो, असं रणजित बोलत असतो. परंतु इकडे सगळ्यांच्या समोर आता वकील येतात आणि वकील विचारतात काय झालेलं आहे, आणि मग ही केस अशी आहे हे सांगितलं जातं. ते म्हणतात की जिथे पैसे सापडलेले आहेत तिथे मला घेऊन चला. आणि मग लगेच गायत्री म्हणते की सासूबाईंना तू सांभाळ आभा, मी यांना घेऊन जाते तेजसच्या रूममध्ये दाखवायला. आणि मग इकडे मानसी बाहेर कुठं आहे हे कोणालाच माहिती नसतं. मानसीची आई सगळेजण आत असतात. तेजसची आई म्हणत असते की काहीही झालं तरीही मला माहिती आहे की हे शक्यच नाही, तेजसनं चोरी केलेलीच नाही किंवा हा गुन्हा केलेलाच नाही. इकडे आता ऑफिसमध्ये मानसी पोचलेली असते. ऑफिसमधला स्टाफ सगळा मानसीकडे पाहू लागतो, कोण आहे ही, कोण आहे हा प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा मला तुमच्या साहेबांना भेटायचं आहे असं मानसी सांगत असते. आणि मानसीने जेव्हा असं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसत असतो, कारण काहीही झालं तरीही मानसीनं जी गोष्ट केलेली असते तेजससाठी ती खूप मोठी असते. आणि मग मानसी धावतच आता तेजसच्या ऑफिसमध्ये निघते. मानसीला काहीही करून माहिती असतं की तिथं असं काहीतरी असणार आहे जे आपण मिळवू शकतो, जे शोधू शकतो. आणि मानसी मग तेजसच्या ऑफिसमध्ये निघालेली असते आणि तिथे गेल्यावर ती विचारू लागते. तिचं असं म्हणणं असतं की शक्यच नाही, तेजसने असं काही केलेलंच नाही, हे सगळं ती बोलत असते. त्याचवेळी ते म्हणतात की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे. तिथे मानसीला बघून तेजसच्या ऑफिसमधले कलिग्ज असतात, बरोबर आहे, म्हणजे हा घरी पण सापडला नाही, नवऱ्याला शोधत आलेली दिसते ही इथं. एवढं घाणेरडं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. त्यांचं असं म्हणणं असतं की तेजसने गुन्हा केलेलाच आहे, कारण त्याने पैसे खाल्लेलेच आहेत, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. परंतु इकडे मानसी मात्र तिथे म्हणते की काय बोलताय तुम्ही, हे तेजस निर्दोष आहे, त्यांनी काहीही केलेलं नाही, तुम्ही तोंडाला येईल ते बोलू नका, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचवेळी एवढं ठणकावून ती सांगते की त्यांनाही तिथं धक्का बसतो. त्याचबरोबर मानसीचं असं म्हणणं असतं की तेजसने काही केलेलंच नाही तर त्या गुन्ह्याची शिक्षा तेजस भोगणारच नाहीत. आणि तेवढ्याच मानसीच्या आवाजाने तेजसचे बॉस आहेत ते तिथे येतात आणि ते म्हणू लागतात काय झालं इथं, काय चालू आहे नक्की.
तेव्हा मानसी तिथं आलेली पाहून ते म्हणतात, तुम्ही कोण? तेव्हा मानसी म्हणते, मी तेजसची बायको, आणि तेजसने असं काही केलेलं नाही आहे साहेब, तुम्हालाही माहिती आहे. तुम्हीही तेजसची परीक्षा घेतलेली होती, त्याच्यामध्येही तेजस पास झालेला होता, तुम्हालाही माहिती आहे. तेजसने असं काहीच केलेलं नाही आहे. साहेब म्हणतात की हे बघा कसं आहे, माझा पूर्ण विश्वास आहे, पण मी काय करू, त्यांच्या विरोधात पुरावे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांनी काय केलेलं आहे? मानसी म्हणते, काय केले? स्वातंत्र्यसूर्य दिनकर प्रभू यांनी ज्या गोष्टीसाठी कष्ट उपसलेले होते, लहान मुलांना, गरिबांना शाळा हव्या, त्यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतलेले होते, आणि त्या ज्या शाळा आहेत त्याच्याच जागी अनधिकृत बांधकाम करण्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे. तेव्हा मानसी म्हणते, शक्यच नाही, हे असं होणं शक्यच नाही. या गोष्टीसाठी तेजस कधीच काहीच करू शकणार नाहीत, हे मला माहिती आहे. अशी सही तेजस कधीच करू शकणार नाहीत, हे मानसी बोलत असते. तेव्हा ते म्हणतात, हो मला पण माहिती आहे, पण तसं झालेलं आहे, त्याने अप्रुव्हल दिलेलं आहे, त्याने सही केलेली आहे त्या पेपरवरती. मानसी म्हणते की माझा तेजसवर पूर्ण विश्वास आहे, त्यांना कोणीतरी याच्यामध्ये अडकवलं आहे. तेव्हा तिथले बाकीचे लोक असतात, म्हणजे तुम्ही काय आमच्यावर डाऊट घेत आहे का? आम्ही अडकवले असं म्हणायचं आहे का तुम्हाला? असं बोलत असतात. तेव्हा मानसीचं असं म्हणणं असतं की नाही. तेव्हा साहेब म्हणतात की हे बघा, त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तर आज अनवाणी पायांनी इथे यायची वेळ तुमच्यावरती आली नसती. आज तुम्ही अनवाणी पायांनी इथं आलेला आहे. मानसीचं भानही नसतं तेजसला पोलिसांनी नेलेलं आहे हे कळताच मानसी तशीच धावत निघालेली असते, आणि तिथे तेजसच्या ऑफिसला आलेली असते. तिच्या पायातून रक्त निघत असतं, आणि तिला लक्षातही आलेलं नसतं की आपण काय करत आहोत. तर इकडे मानसी आता तिथून निघत असते, तिला गरगरल्यासारखं होतं, आणि त्याचवेळी तेजसच्या ऑफिसमधले जे कलिग्स आहेत ते तिची मदत करतात. परंतु तेजसनं काहीच केलेलं नाही या गोष्टीची त्यांनाही खात्री नसते, कारण असं काहीतरी होऊ शकतं, काही होऊ शकतं असा विचार त्यांच्या डोक्यात आलेला असतो. मग तेजस इकडे पोलिओ जेलमध्ये असतो. तेजसला आठवत असतं की नक्की काय झालेलं होतं, आणि तेजस म्हणतो, ही फाईल जेव्हा माझ्याकडे अप्रुव्हलला आली होती तेव्हा मला सूर्याचा फोन आलेला, आणि मी सूर्याशी बोलत होतो, पण जेव्हा मी पेपर पाहिलेले होते तेव्हा मात्र त्याच्यामध्ये तसं काहीच नव्हतं. म्हणजे मी सह्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर मला कोणीतरी अडकवलेलं आहे. मग तेजसला आठवतं की सह्या चालू असताना त्याला साहेबांनी आतमध्ये बोलवलेलं होतं, आणि त्यानंतर मग हे सगळं झालेलं आहे. या गोष्टीचा तेजसला आता तिथे उलगडा होत असतो. तेजसच्या लक्षात येत असतं की नक्कीच हे सगळं काम त्यानंतर झालेलं आहे, आणि हे कोणीतरी जाणून बुजून केलेलं आहे. ही गोष्ट तेजसच्या लक्षात येते. तेजस म्हणत असतो, पण तेजसचं मन तिथं बोलायला येतं, आणि ते म्हणू लागतं की नाही, आता एवढाच चान्स आहे लगेच आमच्या आयुष्यात सुख आणण्यासाठी, कारण तुझ्यामुळं त्यांची फरफट होत आहे. त्यावेळेस त्याचं मन त्याला सांगत असतं की हो, काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं करायलाच पाहिजे. हा गुन्हा मी मान्य करतो, आणि मी जी काही शिक्षा आहे ती घेतो. त्यावेळेस त्याचं मन त्याला म्हणतं की मग तात्यांचं काय, तात्यांच्या संस्कारांचं काय, तात्यांनी तुझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचं काय? तेव्हा तेजस म्हणत असतो की काही असलं तरीही आत्ता सध्या मला जे महत्त्वाचं वाटत आहे तेच मी करणार आहे. मी हा गुन्हा मान्य करणार, आणि नंतर स्वतःला प्रूव्ह करेल, नंतर सांगेल तात्यांना. पण तेजस तू जर मानसीच्या आयुष्यात नको असेल, त्यांच्या आयुष्याची होणारी फरफट नको असेल, तर तुला हे सगळं करावंच लागेल. त्याचं एकच म्हणणं असतं की रणजितराव हे मानसीसाठी योग्य आहेत, आणि रणजितरावांशीच मानसीचं लग्न झालं पाहिजे, त्यांच्या दोघांचा सुखाचा संसार होईल. इकडे मानसी आलेली असते, आणि ती खाली पडते तिथे दारात अंगणात. तेव्हा तिला सावरायला रणजित धावत आलेला असतो, परंतु रणजित जेव्हा धावत तिथे येतो तेव्हा मात्र तिथे लगेचच रणजितच्या आधी आभा येते आणि मानसीला आधार देते. त्याचबरोबर मानसीची आई तिथं आलेली असते, आणि ती म्हणत असते की अगं मानसी, हे झालेलं आहे, तेजसच्या रूममध्ये पैसे सापडलेत. मानसी म्हणते, शक्यच नाही, आमच्या रूममध्ये पैसे सापडणं शक्यच नाही. हे सगळं मानसी बोलत असते. तेव्हा मानसी म्हणत असते की नाही, त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडू द्या, पण मला खात्री आहे की तेजसने असं काहीही केलेलं नाही. एवढं स्पष्टपणे मानसी बोलत असते. उद्या कोणीही येऊन सांगितलं आणि सगळे पुरावे जरी आले तरी मला विश्वास आहे की तेजसने हे केलेलं नाही. याबद्दल मानसीला इतकी खात्री असते. तेवढ्यातच तात्यासाहेब बॅग घेऊन तिथे येतात आणि म्हणतात की तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस. मला कधी अशी अपेक्षा नव्हती, पण तुझ्यासारखी सून मिळावं हे सगळ्यांचंच खरंच एक नशिबात नसतं. पण तू आमच्या घरात सून म्हणून आली, पण तुझ्या आयुष्याची फरफट होत आहे. मग तुला आता कळलं असेल की मी तुमच्या दोघांच्या लग्नाला का नकार देत होतो, कारण मला माहिती आहे की माझा मुलगा कसा आहे. या घरामध्ये आमच्याच आयुष्याचं वाटोळं चाललेलं आहे, तर तूही नको राहूस. तू जा या घरातून, मी तुला सांगतोय ना, तू जा, या बंधनातून मी तुला मुक्त करत आहे, असं तात्यासाहेब सांगतात. तेव्हा मानसी म्हणते की नाही तात्यासाहेब, कारण तुम्ही चुकीचं बोलत आहात,
कारण मानसीचं असं म्हणणं असतं की तेजसने हे केलेलंच नाही आणि तात्यासाहेब मानसीला समजावत असतात की त्यांचं असं म्हणणं असतं की प्लीज आता मी तुला हात जोडून रिक्वेस्ट करतोय की तू जा, तुझ्या आयुष्याची फरफट नको करून घेऊ, हे तात्यासाहेबांचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर मूर्ख गायत्री ही जवळ येते आणि मानसीच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे त्या मंगळसूत्राला हात घालते आणि म्हणू लागते की हे जे मंगळसूत्र आहे ना हे काढून ठेव, याचा काहीही उपयोग नाही. कारण हे जे मंगळसूत्र आहे ह्या मंगळसूत्रामुळंच तू याच्यात बांधली गेलेली आहेस ना. कारण हे मंगळसूत्र जेव्हा घातलं होतं तेव्हाही त्याचा काही उपयोग नव्हता, तेव्हा मानसीच्या मंगळसूत्राला हात लावलेल्या गायत्रीला मानसी मात्र आता चांगला चेंगा दाखवणार असते. मानसी तिला म्हणत असते की तुम्ही सोडा, हात सोडा. कसं आहे माहिती आहे का, तात्यासाहेबांना पण ती सांगते तेजस निर्दोष आहेत हे मला माहिती आहे आणि मी तेजसला सोडवून आणणार. मग तात्यासाहेब म्हणतात पण तू सोडवू शकली नाहीस तर? तेव्हा मानसी म्हणते की जर मी सोडवू शकले नाही तर मी स्वतःहून या घरातून निघून जाईल, पण जर मी सोडवू शकले तर तुम्ही आमच्या नात्याचा स्वीकार करावा लागेल, हे मानसी तात्यासाहेबांना सांगत असते. आणि गायत्रीचा हात झटकून लावते आणि तिला म्हणते की काहीही झालं तरीही हे जे काय चाललेलं आहे ना तुमचं ते बंद करायचं. कारण मला माहिती आहे की माझा नवरा निर्दोष आहे. कारण इकडे तेजसला तर आता कळणार आहे की त्याला याच्यामध्ये कुणी अडकवले. याच्यामध्ये अडकवणारी व्यक्ती ही गायत्री आहे हे जेव्हा तेजसच्या लक्षात येईल तेव्हा तेजस मात्र गायत्रीची पूर्णपणे वाट लावणार. कारण त्याला माहिती आहे का ते आत्तापर्यंत सूरजला पण तिनेच अडकवलेलं होतं, हे सगळं तिनंच केलेलं आहे. आपल्या घरामध्ये वाटोळं करण्याचं काम फक्त तीच करू शकते. कारण आता पैसे सापडलेले आहेत ही गोष्ट खूप मोठी आहे. खूप मोठा पुरावा पोलिसांना तेजसच्या विरोधात मिळालेला असतो. त्यामुळं तेजसच्या सुटकेसाठी खूपच अवघड होत असतं. या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर मानसीने आता तात्यांना सांगितलेलं आहे जर मी तेजसला निर्दोष सोडवू शकले नाही तर मी स्वतःहून या घरातून निघून जाईल, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि तात्यांनी तिचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याचबरोबर तिनं सांगितलेलं असतं जर का मी तेजसला सोडवून आणू शकले तर आमच्या नात्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. तात्या मात्र आता पाहतच राहतात आणि मानसीकडे पाहतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी पोलीस स्टेशनमध्ये तेजसला भेटायला गेलेली आहे आणि ती जाऊन तेजसला घट्ट मिठी मारते आणि खूपच रडत असते. ती सांगते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला अगदी ब्रह्मदेवाने जरी येऊन सांगितलं तरीही मला विश्वास बसणार नाही की तुम्ही असं काय करू शकाल. तुमच्या विरोधात कितीही पुरावे सापडू द्या पण मी तुमची साथ कधीच सोडणार नाही, मी तुम्हाला यातून निर्दोष सोडवणार आहे, हे मानसी बोलत असते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.